मीरा भाईंदर परिसरात शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील राजकीय वाद पुन्हा एकदा चिघळला असून आरोप प्रत्यारोपांमुळे वातावरण तापले आहे। युवासेनेचे ईशान्य मुंबई अध्यक्ष सरदार गुरजोत सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे या वादाला सुरुवात झाली। भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्याबाबत समाज माध्यमांवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून शिवीगाळ, धमकी आणि अभद्र भाषा वापरण्यात आल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। या प्रकरणाच्या निषेधार्थ भाजपच्या 50हून अधिक नगरसेवकांनी नवघर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन छेडत संबंधितांवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। दरम्यान या वादात आता मेहता यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही सडकून टीका करत अधिक तीव्र व्यक्त केला। सरनाईक आणि त्यांचे पुत्र पूर्वेश यांच्यावर गंभीर आरोप करत, आम्ही सर्व काही गमावलं आहे, आम्ही जर मागे लागलो तर तुम्हाला तोंड दाखवणं कठीण जाईल असा इशारा त्यांनी दिला। तसेच एआयच्या माध्यमातून आपले अश्लील फोटो प्रसारित केल्याचा आरोपही मेहता यांनी केला असून या संदर्भात महिला नगरसेवकांनी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। संबंधितांविरोधात गुन्हे नोंदवण्यात आले असून आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मीरा भाईंदरमधील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे। विषय असा आहे, प्रताप सरनाईक हे निवडणूक हारल्यानंतर फ्रस्ट्रेट झाले। त्या निवडणूकमध्ये मला कधी बोलत ट्रॅफिक वॉर्डन बनवणार, कधी बोलले हवालदार बनवणार, कधी बोललं की हे मदारी करणार त्याला। आणि ज्यावेळी आम्ही एकदा त्याला सांगितलं की तुला ड्रायव्हर ठेवणार आम्ही, त्यावेळी त्यांना मिरची लागली, त्यांच्या मुलाला मिरची लागली। सरनाईक ज्याचा स्वतःवर बलात्काराचा आरोप आहे, एक ऑस्ट्रेलियन महिलाचा, त्यावेळी आम्ही कधी अशा प्रकारची फालतू गोष्ट खोली नाही। पूर्वेचं पत्र आलं की संयम ठेवायला पाहिजे, हे बापाला सांगितलं असतं, ज्यावेळी ट्रॅफिक वॉर्डन सांगितलं, हवालदार सांगितलं, मदारी सांगितलं, तर ही घटना घडली नसती।